नमस्कार सर्वांना. तर कशा आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज थालीपीठ करणार आहे. कोणी धपाटे पण म्हणतं, पण आम्ही याला थालीपीठ म्हणतो. तर आता हे सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. सर्व म्हणजे लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर थोडंसं मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि कोथिंबीर थोडीशी कट करून वरतून टाकायची आणि कांदा पण कट करून बारीक पिठामध्ये टाकायचा. तर मी आता हे मिक्सरमध्ये काढून घेते. पहिलं मी मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे मिक्सरमधून बारीक काढायला. थोडीशी कोथिंबीर पण टाकेल, थोडेसे जिरे पण टाकेल, छान लागतं. आता मिक्सरमधून काढून घेते. तर इथे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तर चला आता पीठ घेते. तर इथे मी पीठ घेतलेले आहेत. गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, मिक्सरमधून काढलेलं कोथिंबीर, मिरची हे मिक्स करते, लसूण. तर इथं मिक्सरमधून काढलेली पेस्ट टाकून घेतली, मीठ टाकलं. आता हे कांदा वगैरे टाकते. चांगला बारीक कांदा कट करून घ्यायचा याचा. बारीक कट केलेली कोथिंबीर थोडीशी जास्त टाकायची, छान लागतं. भरपूर अशी टाकलेली मी कोथिंबीर. थोडीशी हळद. बरेच जण असेच करत असतील, प्रत्येकाची वेगळी पद्धत असते, कोणाची कशी. चला आता मी मिक्स करून घेते. हे छानपैकी असं मिक्स करून घेते आणि मग मळते पीठ. आता पीठ मळल्यावरच दाखवेल, नाही एका हात म्हणजे कॅमेरा एका हाताने धरलेला आहे मी. मला पीठ मळायला लागतील दोन्ही हात. पीठ मळल्यावरच दाखवेल. आता तर छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता मळून घेते पीठ. तर इथे माझं पीठ मळून तयार झालेलं आहे. सैलसरच ठेवलेलं आहे जरासं, म्हणजे थापता वगैरे छान येतं, लवकर थापलं जातं. तर इथं पाणी लागेल मला थापण्यासाठी, इथं तेल लावायला. तर इथे हा कपडा घेतलेला आहे मी. त्याच्यावर थोडंसं ओला करून घ्यायचा हा कपडा. पूर्ण ओला करून घेते. तर चला मी आता इथे थापून घेते थालीपीठ. थोडंसं पाणी लावते. थोडंसं पातळ ठेवलेलं पीठ लवकर थापलं जातं. तर बघा किती पटापट थापले जाते. घट्ट ठेवलं ना मग ते खूपच वेळ लागतो. इथे माझं थापून झालेलं आहे थालीपीठ. तर असे आता ह्याला फूल पाडून घेऊया. ठीक आहे. थोडं वरतून तेल लावायचं म्हणजे चिकटत नाही. आम्ही तर लावतो, तव्यावर पण टाकते. तर चला आता इथे टाकून घेते मी. तवा गरम झालेला आहे. चला तर आता दुसरं पण थापून घेते लगेच. नक्कीच कमेंट करून सांगा जमले का मला थालीपीठ बनवायला. म्हणजे धिरडे, कोणी धिरडे पण म्हणतात. आमच्या इकडे माहेरीला थाली हे म्हणतात, काय म्हणतात, धपाटे म्हणतात. इकडे धिरडे म्हणतात. तर नक्कीच कमेंट करून सांगा कसे झाले ते. तर आता झालेलं आहे हे तव्यावरचं थालीपीठ. तर चला लगेच टेस्ट करायला देऊ, कसे झाले ते सांगतील आपल्याला.
तर हे बघा असं झालं. कसं झालं नक्कीच कमेंट करून सांगा. याच्यासोबत आता दही ठेवते. दही आणि धिरडं खायचं. हे बघा दही आणि धिरडं. तर चला सरांना विचारू कसं झालंय ते. कसं झालंय? अतिशय सुंदर, व्हेरी नाईस, टेस्टी. थँक्यू.